आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील NSS विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे सलग 17 वर्षे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी जनजागृती करून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत। दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याची संकल्पना समाजामध्ये रुजवली तर एक दिवस खरोखरच फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल। कार्यक्रम अधिकारी विनोद कुमार बंगाळे आणि वैशाली बारटक्के यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची उपस्थितांना शपथ दिली आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले। या सामाजिक उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, समन्वयक डॉक्टर सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा यांनी कौतुक केले। दरवर्षी आपण फटाके मुक्त दिवाळी साजरी करत असतो, तशीच यावर्षी देखील केलेली आहे आपण। आणि मुलांनी याच्या मागचा उद्देश असा आहे की मुलांनी घरी देखील फटाके वाजवू नयेत आणि आवाज प्रदूषणाचं आणि एकंदरीत वायू प्रदूषण जे होतं ते त्यांनी करू नये, याच्यासाठी आपण ही फटाके मुक्त दिवाळी साजरी करतो। दरवर्षी आपण ह्या वाचलेल्या पैशातून म्हणजे फटाके न घेण्यामुळे जे पैसे वाचतात ते आपण वेगळ्या आश्रमांमधनं, अंध आश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, तिथे आपण ते पैसे त्याने योग्य तऱ्हेने युटिलाइज व्हावेत याकरता आपण प्रयत्न करत असतो। यावर्षी आपण थोडंसं वेगळं करत आहोत। यावर्षी जे पूरग्रस्त लोक आहेत, प्रचंड पावसामुळे त्यांना जे हाल सोसावे लागले ते हाल पाहवत नाही अक्षरशः टीव्हीवरती, आणि अशा परिस्थितीमध्ये ते पैसे त्यांच्याजवळ पोहोचून फुल न फुलाची पाकळी काहीतरी त्यांना उपजीविकेसाठी काहीतरी मदत होईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण ज्या मुलांच्या माध्यमातून जे काही पैसे गोळा होतील त्याच्यामध्ये संस्था देखील तेवढे पैसे टाकेल। समजा त्यांनी 100 रुपये गोळा केले तर आम्ही पण 100 रुपये टाकू आणि मग त्यातनं ते आम्ही त्याचा योग्य तो विनियोग करू। अशा पद्धतीने फटाके मुक्त दिवाळी आणि लोकांना मदत असे दुहेरी कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत। नमस्कार, मी वन्या सिंग, आय एम फ्रॉम स्टँडर्ड 8A। मी अभिनव शाळेत शिकते आणि आज आमच्या शाळेत आम्ही कार्यक्रम केलाय किल्ला मेकिंग कॉम्पिटिशनचा आणि आमचा किल्ला आहे शिवनेरी। तर आम्ही गेले 20 वर्ष या शाळेत किल्ला मेकिंग कॉम्पिटिशन ठेवतोय आणि आम्ही दरवर्षी महाराष्ट्राचे वेगवेगळे किल्ले आमच्या शाळेत दाखवतो। यावर्षी आम्ही वर्ल्ड हेरिटेज साईट, युनेस्को वर्ल्ड कल्चरल हेरिटेज साईट जे आहे शिवनेरी फोर्ट, महाराजांचं जन्मस्थान, ते आम्ही आज दाखवलं आहे। My name is Karthike Amit Bhule from 11th Science Division B. Today I am standing in front of you to give the speech on Diwali without firecrackers. Spread light, not poison. Diwali is the festival of light. It is a time for joy, family, and celebrating the triumph of good over evil. For generations, we have expressed this Diwali with fireworks, but today we need to ask ourselves, what is the real cost of this celebration? Is the dazzling display of firecracker is a true celebration, or it is a dangerous to our human being and ourselves for it? Diwali, so we should celebrate Diwali without the firecrackers to protect our environment from air pollution and noise pollution, safeguard public's health from respiratory issues, eyes issues, and ensure well-being without firecrackers. Diwali without firecrackers allows us to focus on the true essence of the festival of lights, Diwali, and family with the eco-friendly alternatives makes the Diwali grateful, and the exchanges of the thoughtful gifts and the things within the Diwali. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा क्षण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला। दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।